पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। मुसळधार पावसाचा हाहाकार माजलेला आहे। सगळी धरणं आता पाण्याने व्यापलेली आहेत। रस्ते नाले पुणे शहरातले असो किंवा ग्रामीणचे असो, उपनगरातले असो किंवा कुठलाही रस्ता घ्या, संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे। शहरात तर सिमेंटची जंगल असल्यामुळं पावसाचं पडलेलं पाणी जमिनीमध्ये मुरायला जागा सुद्धा नाही। काही भागामध्ये सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी घुसलंय, तर काही ठिकाणी इतकं पाणी साचलंय की लोकांना घरात पाणी शिरतं की काय याची भीती निर्माण झाली। पाऊस पडतोय, धरणं ओसंडून वाहतायत, कॅनल मधून किंवा नदींमधून धरणातून पाणी सोडलं जातंय। सगळीकडे भयानक पद्धतीनं भीतीचं वातावरण आहे। परंतु आमचं जिल्हा प्रशासन असेल, आमचं महानगरपालिकेचं प्रशासन असेल, चांगल्या दर्जेदार कामासाठी मात्र यांनी पुणेकरांच्या बाबतीमध्ये विश्वासघात केला की काय। कारण सगळे पुण्यातले महत्वाची शहर अर्थात रस्ते शहरातली ही जलमय झाले। कुठल्याही रस्त्याला जा, इतका पाऊस पडलाय की जे काही मार्च एंडच्या दरम्यान कामं केली होती सगळी भुईसपाट झाली, वाहून गेली। एका बाजूला अशी परिस्थिती असली तरी दुसऱ्या बाजूला मात्र पुण्यामध्ये आणि एकंदरीत पुण्याच्या आसपास ज्या निसर्गरम्य परिसरामध्ये लोक मात्र पावसाचा प्रचंड आनंद घेताना दिसत आहेत। हा आनंद निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाच्या त्या पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाशी हिजगुज करण्याशी सध्या पुणेकर किंवा इतर लोक आनंद लुटत आहेत। पाऊस पडतोय, पाऊस त्याचं काम करतोय, तुम्हाला त्याचा आनंद काय घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचंय। परंतु मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून पडणारा धोधो पाऊस, सध्याचं पुण्यातलं वातावरण आणि एकंदरच सगळी परिस्थिती याच्यावर मला चर्चा यासाठी करायची, ज्यांची पोट हातावर आहेत, जी कामधंद्यासाठी घराच्या बाहेर पडतायत, पुण्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळं आणि रस्त्याच्या बकाल अवस्थेमुळं पुणेकर प्रचंड त्रास सहन करतोय। त्याला काही गोष्टी सहन कराव्या लागतात, परंतु काही गोष्टी एवढ्या जीवावर बेततायत, बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी अपघाताची परिस्थिती आहे। पुणे शहरातले महानगरपालिकेला खरं तर या माध्यमातून विनंती करायची, हा व्हिडिओ पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, इंजिनियर असतील, त्यांच्यापर्यंत जाणीवपूर्वक पाठवा। कारण पुण्यामध्ये इतके खड्डे झालेत, खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये काल स्वारगेटच्या परिसरामध्ये एक नवरा बायको गाडी चालवताना पडल्याची त्या ठिकाणी बातमी कानावर आली। बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, इतके ट्रॅफिक जाम होते 3-3, 4-4 तास वाहतूक कोंडी सुटायला तयार नाही। एवढंच काय, याच्या पुढे जाऊन अजून बरीच परिस्थिती अशी भयानक आहे की जिथं रस्त्याने आणि रस्त्यांवर सुद्धा सिग्नलची अवस्था वाईट आहे। लोकांवर म्हणजे लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण ज्या पद्धतीने केलंय, वारंवार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण काढून सुद्धा पुण्यामध्ये प्रत्येक रस्त्यावर रस्त्याच्या कडेला छोट्या छोट्या टपऱ्यांच्या आणि इतर गोष्टीचे स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादाने किंवा भाईंच्या आशीर्वादाने जे गुंडगिरी करतात त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा बऱ्याच छोट्या मोठ्या टपऱ्यांचं साम्राज्य झालंय। हे अतिक्रमण कोण काढणार, याच्यावर कुणाचा कंट्रोल आहे? आणि या अतिक्रमणामुळे लोकांना फुटपाथ आणि रस्ते याच्यातला फरक कळत नाही। बरीच दुकानं त्यांची इमारत सोडून 4-4, 5-5 फूट त्या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत। अर्थात त्यांनी रस्ता काबीज केलाय अतिक्रमणाचा सगळीकडे, म्हणजे वाहतुकीच्या निमित्तानं आणि अतिक्रमणाच्या निमित्तानं बट्ट्याबोळ झालेला आहे। पाऊस पडतोय मित्रांनो, मे महिन्यातच 20 तारखेच्या दरम्यान पावसानं जी सुरुवात केली, नेहमी 6-7 जून नंतर या काळात पाऊस पडत असतो, बऱ्यापैकी 26 जूनला पाऊस धोधो बरसत असतो। आता मात्र आत्ताच पाऊस पडतोय। इतका पाऊस खरं तर मागच्या 5-7 वर्षामध्ये कधीही पाहिला नाही। आणि ज्यावेळेस
मेच्या सुरुवातीपासून किंवा मे मध्ये पासून ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं पाऊस हा जास्त होणार आहे, परंतु इथून पुढची 4-5 वर्ष सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणात याच पद्धतीनं पडेल असा काही लोक अंदाज किंवा चर्चा व्यक्त करतात। अंदाजावर आपला विश्वास नसला तरी लोकांच्या आयुष्यामध्ये या पडणाऱ्या चांगल्या पावसामुळे आनंद निर्माण झालेला आहे। कारण शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतीवर अवलंबून असणारी सगळी माणसं आज सुखावल्याची चित्र आहेत। परंतु तसा शेतामध्ये आता भविष्यात पेरणी करायला वापसा सुद्धा झाला पाहिजे, कारण शेत थोडं सुकलं पाहिजे, त्या ठिकाणी पेरण्याची अवस्था झाली पाहिजे। याची एका बाजूला वाट पाहत असताना दुसऱ्या बाजूला शेतामध्ये काय पेरलं पाहिजे, पाऊस तितका चांगला तग धरून राहील का, याच पिकावर शेतकऱ्याचं पुढचं सगळं भवितव्य अवलंबून असतं। जसं पिकावर असतं तसं पावसावर सुद्धा असतं। आणि नागरिकांचं मात्र पिण्यासाठी मुबलक पाणी त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, साठवलं गेलं पाहिजे, किंवा सगळी नद्या तुडुंब वाहिल्या, धरणं भरली आणि विहिरींमध्ये किंवा बोरिंगमध्ये सुद्धा पाणी जर चांगल्या पद्धतीनं आलं किंवा मुबलक पाणी मिळालं तर सगळे सुखावू शकतात। हा सुद्धा एक चांगला आनंद प्रत्येकाच्या मनात राहील। मित्रांनो, या सगळ्या पावसामध्ये मला बरंच काही असं व्यक्त करायच्या भावना आहेत, बोलण्याची इच्छा आहे, परंतु पाऊस इतका सुंदर पडतोय, पावसाचं एक चांगलं रूप तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळतंय। पण या सगळ्या याच्यामध्ये जबाबदारीची सुद्धा जाणीव या पडणाऱ्या पावसाने करून दिली। कारण शेतकऱ्यांनी परत वेगवेगळी बी बियाणं असतील, खतं असतील, दर्जेदार बियाणं मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना खतं मिळाली पाहिजे। परंतु महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला पडतोय, परंतु बोगस खतांचा सुळसुळाट मी मराठवाड्यातल्या बातम्या पाहिल्या, विदर्भातल्या बातम्या पाहतोय। म्हणजे एका बाजूला शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे म्हणून गप्पा मारायच्या, आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी बोगस खतं आणि बियाणं आणायचं। म्हणजे शेतकरी वर आलाच नाही पाहिजे, त्याला खाली दाबणारीच व्यवस्था जर निर्माण होत असेल याच्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या गोष्टी विचार करायला लावणार आहेत। ग्रामीण भागातलं वातावरण वेगळं आहे, ग्रामीण भागातल्या लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत। ग्रामीण भागातले शेतकरी असतील, शेतमजूर असतील, सर्वसामान्य माणसं असतील, त्यांची मुलं असतील, यांच्या अपेक्षा आणि यांच्या गरजा वेगळ्या आहेत। तर शहरांमधल्या लोकांच्या अपेक्षा पाऊस भरपूर पडो की न पडो, प्यायला पाणी धरणामध्ये जर भरपूर आलं त्याच्यावर ते खुश असतात। कारण भरपूर पाण्याचा वापर करणं हे शहरातल्या लोकांची एक खासियत असते। छोट्या छोट्या गोष्टीला सहज 5 लिटर पाणी सहज ते फ्लश करू शकतात, परंतु त्या पाण्याचं काय महत्व आहे हे ग्रामीण भागातल्या, मराठवाड्यातल्या खास करून शेतकऱ्यांना विचारा। पाऊस पडतोय त्याचा आनंद घेऊया, परंतु पाण्याचं महत्व पण समजून घेऊया। छोट्या छोट्या गोष्टीत पाणी मोजून मापून वापरलं पाहिजे। पाण्याची बचत आत्ताच जर केली तर भविष्यात पाणी राहील सुद्धा आणि टिकेल सुद्धा। याचा सुद्धा या पावसाच्या निमित्तानं माझ्या मनात आलेला एक साधा प्रश्न मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा। पावसाचा आनंद घ्या, सुरक्षित राहा। जय शिवराय।